महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदलीचा निर्णय जाहीर करण्यात आलाय। एकूण 21 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात अमरावती ग्रामीण पोलीस विभागातही मोठे फेरबदल झाले आहेत। विशेष म्हणजे नागपूरमध्ये कर्तव्य बजावताना जखमी झालेले धाडसी अधिकारी निकेतन कदम यांची अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। सविस्तर माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 22 न अंतर्गत पोलीस स्थापना मंडळ क्रमांक 1 यांच्या शिफारशीनुसार राज्यातील IPS अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या केल्या आहेत। या बदल्यांमध्ये एकूण 21 अधिकाऱ्यांचा समावेश असून अमरावती ग्रामीण जिल्ह्यात महत्त्वाचे बदल झाले आहेत। अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले IPS विशाल आनंद यांची बदली धुळे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे। तर त्यांच्या जागी सध्या नागपूर शहरात झोन क्रमांक 5 चे DCP म्हणून कार्यरत असलेले IPS निकेतन बन्सीलाल कदम यांची अमरावती ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। निकेतन कदम हे 2019 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी म्हणून त्यांनी अत्यंत संघर्षातून यश संपादन केले आहे। एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले कदम यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेत इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि त्यानंतर IT क्षेत्रात नोकरी करत असताना UPSC ची तयारी करून IPS होण्याचे स्वप्न पूर्ण केले। नागपूरमध्ये मार्च 2025 मध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान त्यांनी अत्यंत धाडसाने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान त्यांच्यावर उपद्रवींनी कुऱ्हाडीने जीवघेणा हल्लाही केला होता, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते। तरीही त्यांनी आपले कर्तव्य बजावत पोलीस दलासाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले। दरम्यान अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची परभणी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी पदोन्नतीसह बदली करण्यात आली आहे। तर त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्याच्या विशेष कृती विभागातील स्टाफ ऑफिसर दत्ता लक्ष्मण तोटेवाड यांची अमरावती ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या सर्व बदल्यांना सक्षम प्राधिकरणाची मान्यता देण्यात आली असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जातोय। अशा प्रकारे अमरावती ग्रामीण पोलीस विभागात मोठे बदल झाले असून नव्याने नियुक्त झालेले अधिकारी कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे।